बऱ्याच ठिकाणी पीक जेव्हा काढणीला येतात तेव्हाच रोही, रानडुक्कर असे प्राणी हे पीक रात्रीच्या वेळी फस्त करतात, म्हणून शेतकरी रातपाळे करतात। पण जर मी असं तुम्हाला म्हणाले की तुम्हाला आता रात्रपाळ्या करायची गरज नाहीये, तुमच्या जागी हे तुमचं काम यंत्र करणार, तर खरंच असं यंत्र तयार केलंय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं। तर नेमकं हे यंत्र काय आहे हेच आपण आज बघणार आहोत। प्राण्यांच्या नुकसानीपासून पिकांना वाचवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी प्रतिबंधक यंत्र हा एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय आहे। या यंत्रामध्ये सोलार पॅनल, चार्ज कंट्रोलर, बॅटरी, डीसी मोटर, एलईडी लाईट आणि स्पीकर बसवलेत। यंत्राच्या वरच्या बाजूला असलेलं सौर पॅनल सौर ऊर्जेचं विजेमध्ये रूपांतर करतं। ही वीज रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये साठवली जाते। बॅटरी एलईडी लाईट आणि डीसी मोटरला ऊर्जा पुरवते। मोटरच्या साहाय्यानं यंत्रावरचा दिवा 10 आरपीएम वेगाने फिरतो। यंत्रातली मोटर एलईडी लाईटला गोलाकार फिरवते। स्पीकरवर दर 5 मिनिटाच्या अंतरानं 10 सेकंद आवाज येतो, त्यामुळे शेतात कुणीतरी आहे असा वन्य प्राण्यांना भास होतो। याशिवाय स्पीकरचा आवाज ऐकून हे प्राणी घाबरून दूर पळून जातात। यंत्राचं सौर पॅनल जर बंद पडलं किंवा ढगाळ वातावरणामुळे चार्जिंग झालं नाही तर तुम्ही हे यंत्र विजेवरही चार्ज करू शकता। हे यंत्र पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं। यंत्रातली बॅटरी ही सोलार फोटोव्होल्टेज पॅनलद्वारे चार्जिंग केली जाते, त्यामुळे वीज बचत होते। हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सूर्य मावळल्यानंतर हे सुरू होतं आणि सूर्य उगवल्यानंतर ते बंद होतं। या यंत्रावर वातावरणाचा काहीही परिणाम होत नाही। हे यंत्र जास्त मोठं नाहीये, त्यामुळे ते सहजपणे तुम्ही शेतात ठेवू शकता। तुमची जर 5 एकराची शेती असेल तर असं एक जरी यंत्र शेतात ठेवलं तरी ते पुरेसं आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं या यंत्राची किंमत साधारणतः 3 ते 4 हजार रुपये ठरवली आहे। लवकरच विद्यापीठ कंपनीसोबत करार करून व्यापारी तत्वावर यंत्राची निर्मिती करणार आहे, तेव्हाच हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतं। तुमच्याही पिकांना जर वन्य प्राण्यांचा धोका असेल तर हे यंत्र तुम्ही शेतात नक्की बसवा। यासोबतच आजच्या या पीक संरक्षणाच्या सेगमेंटमध्ये इथे संपवूया। तुम्हाला आजचा विषय कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका।